आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री तसेच साखर वाटप। ठाणे शहराचे नगरसेवक आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार 7 जुलै 2024 रोजी विभागातील 1000 ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री तसेच साखर वाटप करण्यात आले। हा कार्यक्रम आमदार संजय केळकर यांच्या हस्ते संपन्न झाला। भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष व स्वामी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। या प्रसंगी आमदार केळकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्याची शुभेच्छा दिल्या। महेश कदम यांनीही आपल्या मनोगत व्यक्त करत ज्येष्ठ नागरिकांसाठी अजूनही असेच कार्यक्रम आयोजित करण्याचे आश्वासन दिले। दिवाळीसाठी अगदी पण आमच्या सन्माननीय आमचे महेशजी त्यांच्या आशीर्वाद घेत त्यांना इथे खरं आपण पाहतो छत्री वाटप केलं जात आहे आणि सोबत 1 किलो साखर वाटपही केली जात आहे आणि त्यामध्ये आमचे सन्माननीय आमचे आदरणीय जनसेवक आमदार लोकप्रिय व्यक्तिमत्व जनसामान्यांचे आधारस्तंभ प्रत्येक प्रश्नाला आपण पाहतो सन्माननीय युवा उत्तेजक ज्यांच्या वतीने खास प्रयत्न केले गेले साखर वाटपासाठी सन्मान करण्यात येत आहे। माझे गुरुवर्य मार्गदर्शक ठाणे शहराचे कार्यसम्राट जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांचं 9 जुलै हा वाढदिवस। पण प्रत्येप्रमाणे दरवर्षी केळकर साहेब हा वाढदिवस साजरा करत नाही। साहेबांची इच्छा असते की माझं होर्डिंग पण लावू नका, कुठलाही बाऊ करू नका, ठाणेकरांना कुठलाही त्रास होईल असं काही त्रास देऊ नका, होर्डिंग लावून प्रदूषण करू नका, काही गोष्टी साहेबांच्या नाकारतात। मग मागच्या वर्षीपासून मनामध्ये एक विचार आणला की साहेब नेहमी सर्वसामान्य जनतेसाठी आवाज उठवतात। त्या अनुषंगाने मागील वर्षापासून वाढदिवसाला हा सामाजिक उपक्रमाची सुरुवात केली आणि आज ह्या विभागातील 1000 ज्येष्ठ नागरिकांना आपण छत्रीचं वाटप करतोय। छत्रीचं वाटप बरोबर त्यांना तोंड गोड करण्यासाठी 1 किलो साखरही त्यांना देतोय। आज ठाणे शहरातील हा उपक्रम भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हावा ही संकल्पना मी माझ्या मनात बाळगून पुढच्या वर्षीचा वाढदिवस आज शहरामधील संपूर्ण शहरातील नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करूनच करणार हे आपल्या समोर जाहीर करतो। या ठिकाणी महेश कदम आणि इथल्या आमच्या टीमच्या पुढाकाराने आम्ही छत्री वाटप आणि साखर हा उपक्रम राबवला जातोय। ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या छत्रीची गरज आहे। पावसाळा तोंडावर आहे, पावसाळा सुरू पण झालेला आहे आणि हे छत्र जे आहे ते केवळ पावसाळ्याच्या पुरती नाही, हे एका दृष्टीने प्रतिकात्मक आहे। सर्वच दृष्टीने त्यांच्या अडीअडचणीला आपण वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांच्या कामाला धावून गेलं पाहिजे आणि ते देखील छत्र या माध्यमातून आम्ही देण्याचं त्यांना आश्वासित करतोय आणि ही एक चांगल्या प्रकारची पद्धत आणि उपक्रम आहे। कुठलाही वाढदिवस असो, मागच्या वेळेला महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना हेल्मेटचं वाटप केलं, त्यामुळे लोकोपयोगी एका बाजूला उपक्रम करत असताना त्याची उपयुक्तता असताना काही त्याच्या माध्यमातून भावना देखील व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे उदंड असा प्रतिसाद या सगळ्या भागामधल्या हजारो लोकांना नागरिकांना याचा आपण लाभ देतोय आणि महेश कदमला खूप सदिच्छा देईन, शुभेच्छा देईन की एक वेगळ्या अभिनव कल्पनेच्या माध्यमातून वाढदिवस कसा साजरा करावा, सामाजिक बांधिलकी ठेवून कसा करावा याचं सर्वोत्तम उदाहरण हे छत्री वाटप आहे, साखर वाटप आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा।
पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिकेतील आपत्कालीन कक्षास दिली भेट. पावसाळा कालावधीत अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या सतर्क राहण्याच्या सूचना. सतत पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी आज ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट देऊन संपूर्ण यंत्रणेची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आपत्कालीन विभागातील अधिकारी कर्मचारी यांना 24 तास सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून अतिवृष्टीच्या काळात शहरात आपत्कालीन घटना घडल्यास तात्काळ महापालिकेची यंत्रणा मदतीसाठी पोहोचेल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी खासदार नरेश म्हस्के यांच्या समवेत शिवसेना ठाणे महापालिका क्षेत्र संघटक अशोक वैती, कोपरी पाचपाखाडी शिवसेना शहर प्रमुख राम रेपाळे, परिवहन सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक संजय बोहीर, युवा सेनेचे नितीन लांडगे, ऋषिकेश माने, जितेश गुप्ता उपस्थित होते. तर प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, सचिन पवार, आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी YM तडवी आदी उपस्थित होते. महापालिकेची यंत्रणा आणि सगळीकडे पाऊस जास्त झाल्यामुळे जे काही उपाययोजना आहे त्याचं नियोजन आहे, या कामाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतला. आणि जो काही पाऊस पडतोय, ज्या ठिकाणी झाडं उन्मळून पडत आहेत त्या ठिकाणी ताबडतोब कारवाई करणं, त्याचबरोबर जे काही पावसामुळे खड्डे पडले असतील ताबडतोब ते भरणं, कारण भविष्यामध्ये दुर्घटना त्या ठिकाणी घडू शकतात. पाणी साचलेलं असतं, खड्डा दिसत नाही. फार कमी अशा काही घटना आहेत किंवा कमी ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत, परंतु ते सुद्धा ताबडतोब आपण भरायला लावलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेने काळजी घेतली होती. त्या ठिकाणी पंप, माणसं इन ॲडव्हान्स त्या ठिकाणी लावली गेली होती. आणि कायम तो जो काही उपाय आहे त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करतोय. आणि तुम्ही पाहिलं असेल की एवढा पाऊस पडला, पण वंदना टॉकीज असेल किंवा पेड्या मारुती असेल त्या ठिकाणी जे पाणी भरण्याचं प्रमाण आहे या आजच्या पावसामध्ये कमी आहे, कारण ऑलरेडी त्या ठिकाणी आपण पंप लावले होते. पंपांची संख्या वाढवलेली आहे आणि महानगरपालिकेची यंत्रणा जे रात्रंदिवस काम करते त्याला प्रोत्साहन देणं आणि कामाची पाहणी करणं, आणि ज्या ठिकाणी काम होत नाही ते लोक ते सुद्धा त्यांच्या निदर्शनास आणून ते करून घेणं, यासाठी आमचे सर्व नगरसेवक असतील, माजी नगरसेवक आहेत, सगळे महापालिकेचे पदाधिकारी आहेत, आम्ही या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आणि अधिकाऱ्यांची एक बैठक घेतलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी खड्डा जास्त पाणी भरण्याची शक्यता आहे त्या ठिकाणची माहिती त्यांना दिलेली आहे आणि त्यांना अलर्ट राहण्याकरता सांगितलेलं आहे. तर अनेक ठिकाणी पाहिलं तर पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती पडण्याची शक्यता आहे, त्याबद्दल कशा प्रकारचे निर्देश दिले जातात? आपण ऑलरेडी सगळ्या इमारतींना नोटीस दिलेल्या आहेत. इन ॲडव्हान्स त्यांना खाली करण्याकरता ज्या काही धोकादायक इमारती आहेत त्यांना इन ॲडव्हान्स आपण त्यांना सांगितलेलं आहे. आणि बऱ्याचशा आपण रिपेअरिंगचं सुद्धा आपण सांगितलं होतं आणि बऱ्याचशा इमारती अनेक महिन्यापासून परिवहन सेवेच्या काही कारणास्तव रखडलेल्या परिवहन बस सेवेचा पुन्हा प्रारंभ.
जनसेवक आमदार संजय केळकर व परिवहन समिती सदस्य विकास पाटील यांच्या अनेक दिवसांपासूनच्या मागणीला अखेर यश. मार्ग क्रमांक 156च्या नीलकंठ ग्रीन्स मुल्लाबाग मानपाडा बस स्टॉप ते ठाणे स्टेशन पश्चिम बस सेवेला आजपासून प्रारंभ झाला आहे. अनेक महिन्यापासून काही कारणास्तव बंद पडलेल्या प्रभाग क्रमांक 4मधील नीलकंठ ग्रीन्स मुल्लाबाग मानपाडा बस स्टॉप ते ठाणे स्टेशन पश्चिम मार्ग क्रमांक 156 बस सेवा ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर व ठाणे परिवहन सेवेचे सदस्य श्री विकास पाटील यांच्या वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे पुन्हा नव्याने कार्यान्वित करण्यात आली असून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत बस सेवेचे आज सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी नीलकंठ ग्रीन्स मुल्लाबाग मानपाडा ठाणे येथे उद्घाटन करण्यात आले. सदर बस सेवा सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच श्री संजय केळकर व ठाणे परिवहन सदस्य श्री विकास पाटील यांचे सर्व नीलकंठ ग्रीन्स नीलकंठ वूड श्री सत्यशंकर सोसायटी येथील स्थानिक नागरिकांनी मनपूर्वक आभार मानले. सदर प्रसंगी जनसेवक आमदार संजय केळकर व परिवहन समिती सदस्य विकास पाटील भाजपा ठाणे, जिल्हाध्यक्ष श्री संजय वाघुले, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4च्या नगरसेविका सौ स्नेहाताई आंबरे, भाजपा ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री रमेश आंबरे, राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी, युवा सेनेचे नितीन लांडगे, भाजपाचे मंडळातील पदाधिकारी, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक सोसायट्यांमधील पदाधिकारी व इतर नागरिक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. निलकंठ वासियांना एक चांगली भेट दिलेली आहे परिवहनने. सगळ्याच निलकंठ वासियांची मागणी होती आणि त्याच्यामुळे याची त्याची असा विषय नाही. शेवटी ही नागरिकांची मागणी असते आणि आमच्या लोकांचं हे काम आणि कर्तव्य असतं की ती मागणी पूर्ण करण्याकरता त्याचा पाठपुरावा करणं. आणि आज खरं म्हणजे 2008ला पण हे बस जी आहे ती सुरू केलेली होती. त्यावेळेला मी विधान परिषदेचा आमदार होतो आणि त्याच्यानंतर भारमांच्यामुळे अनेक ठिकाणी बसेस ज्या आहेत त्या बंद होतात, काही वेळेला बसेसची कमतरता असते. पण आज हा अतिशय चांगला दिवस आहे आणि ही बस जी सुरू झालेली आहे ती आता अखंडित सुरू राहणार आहे. याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही असं आमचे परिवहनचे सदस्य जे आहेत विकास पाटील यांनी कबूल केलंय. म्हणूनच मी या ठिकाणी आलो, नाही तर मध्येच बंद पडता कामा नये. परंतु भारमान देखील योग्य पद्धतीने झालं पाहिजे. खरं म्हणजे या शहराची लोकसंख्या एवढी वाढते आहे की या ठिकाणी मी आता परवाच विधिमंडळामध्ये देखील शासनाकडे विशेष निधीची मागणी केली की या ठिकाणी जवळजवळ 600-650 बसेस, पब्लिक ट्रान्सपोर्ट जेवढा वाढेल तेवढा वाहतुकीमधले जे अडथळे आहेत, वाहतुकीमध्ये जे आता कोंडी होते ती कमी होईल, प्रायव्हेट कार्स कमी होतील, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला जाईल आणि त्या दृष्टीने देखील पुढच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करतो आहोत की अधिकाधिक बस आणि अधिकाधिक रूट देऊन लोकांना कसा दिलासा देता येईल हा देखील आमचा प्रयत्न आहे. आज या निमित्ताने या निलकंठ ग्रीन वासियांना दिलासा मिळालाय. शेवटी हे सगळे जागरूक नागरिक आहेत. निरनिराळ्या माध्यमातून निरनिराळ्या व्यासपीठावर ते मागण्या करत असतात आणि ती आज मागणी पुरी होते याचा जास्त आम्हाला आनंद आहे, त्यांनाही आहे. या बसच्या निमित्ताने इथल्या सगळ्या रहिवाशांना देखील मी शुभेच्छा देतो आणि ही बस अखंडित राहील याबद्दल देखील मी आश्वासित करतो. केळकर साहेब एक फक्त तुमचे धन्यवाद मानते मी आज आल्याबद्दल. आम्ही मध्ये एकदा भस्के साहेब आमच्या इथे आले असताना आम्ही त्यांच्याजवळ प्रस्ताव मांडला की आमच्याकडून इथून बस सुरू व्हायला हवी आणि त्याप्रमाणे त्यांनी खूप मनावर घेतलं आणि आमच्या इथे आज इतका सुवर्ण दिवस म्हणायचा आणि आपल्या केळकर साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आणि हा सगळ्या याच्या मागे पूर्ण आमची निलकंठ सोसायटीचे सगळेच लोक त्याच्यामध्ये सामील आहे. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज हे इतका छान दिवस आलेला आहे. ही बस सतत चालू राहील याबद्दल केळकर साहेबांनी आश्वासन दिलंय आणि त्याच्याबद्दल आम्ही खूपच आम्ही खुश आहोत आणि असंच चालू राहू द्या. सगळ्या लोकसंख्या आहे. ही बस पूर्वी चालू होती परंतु लोकसंख्या नव्हती, डेव्हलपमेंट चालू होतं, त्याच्यामुळे बस बंद पडलेली. आता आपण ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजयजी केळकर साहेब
यांचं नीलकंठ ग्रीन या लोकांनी एवढं फॉलोअप घेतलं असल्या कारणामुळे त्यांनी माझ्यावर हे करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे बस ही सुरू केलेली आहे. इथून आपल्याला 10 फेऱ्या स्टेशन तर 8 फेऱ्या 10 फेऱ्या तिकडून आणि 8 फेऱ्या स्टेशनला. आणि यामुळे इथले कामगार वर्ग बी आहेत जे डेव्हलपमेंट चालू आहे त्यांच्यासाठी पण ही फायद्याची बस आहे. या फेऱ्या सकाळ संध्याकाळ सुरू राहणार आहेत. सरळ हो नक्की नक्की. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यास माता भगिनींनी दिली उत्स्फूर्त प्रतिसाद. आनंद परांजपे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स विवियाना मॉलसमोर ठाणे पश्चिम येथे शनिवारी दिनांक 6 जुलै रविवार 7 जुलै 2024 रोजी 2 शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी 982 अर्ज जमा तर रविवारी 1200च्या वर अर्ज जमा होणार असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली. या शिबिरामध्ये पहिल्या दिवशी शनिवारी एकूण 982 माता भगिनींनी अर्ज जमा करून घेण्यात आले. त्यापैकी 136 अर्ज ऑनलाईन अपलोड करून त्यांना पावती देखील देण्यात आली. आज या शिबिराचा दुसरा दिवस असून आज जवळजवळ 1200च्या वर माता भगिनींचे अर्ज जमा होतील अशी अपेक्षा असून पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जमा करण्यात आलेले सर्व अर्ज पुढील 4-5 दिवसांमध्ये आमच्या पदाधिकारी व कार्यालयांमार्फत ऑनलाईन अपलोड केले जातील आणि ऑनलाईन अपलोड केलेल्याची अर्जाची पावती संबंधित माता भगिनींना कार्यालयातून देण्यात येईल अशी माहिती महायुती सरकारने सुरू केलेल्या या योजनेबद्दल सर्व माता भगिनींनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्रजी फडणवीस, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांचे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी विशेष आभार मानले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने 2 दिवसाचं हे शिबिर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ठेवलं होतं. काल जवळजवळ 982 फॉर्म आमच्याकडे ऑफलाईन आम्ही जमा केले. त्यातले 146 फॉर्म आम्ही अपलोड करू शकलो. आज देखील थोडं ॲप स्लो चालू आहे, किंबहुना आत्ता चालत नाहीये, पण आज जवळजवळ 1200-1300 अर्ज आम्हाला येतील आणि आलेले हे सगळे 2200-2300 अर्ज पुढच्या 3-4 दिवसामध्ये आम्ही ऑनलाईन अपलोड करून प्रत्येक माझ्या माता भगिनीला रिसीट देऊ. आज प्रासंगिक स्वरूपामध्ये या 10-15 महिलांना ज्यांचे काल अपलोड फॉर्म झाले होते त्यांना रिसीट्स दिलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मी खास करून राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि ज्यांच्या विभागाकडनं म्हणजे महिला बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे या सगळ्यांचे विशेष आभार मानतो. सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहेत. आज देखील मी अदितीताई तटकरे यांच्या PS बोललो की फॉर्म अपलोड होत असताना पुढे तो सरकत नाहीये. या सगळ्या तांत्रिक बाजू उद्यापर्यंत पूर्ण केल्या जातील असं त्यांनी मला आश्वस्त केलेलं आहे. पण आमच्याकडे जे 2200-2300 ऑफलाईन अर्ज आलेले आहेत त्या प्रत्येक माझ्या माता भगिनीला OTP नंबर आणि तिला रिसीट पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये या कार्यालयामधनं दिली जाईल. जे काम तहसीलमध्ये जाऊन लाईन मध्ये थांबूनही होत नाहीये, दिवसेंदिवस तिथे लाईन लावावी लागते, जे काम टायमात होत नाही पूर्ण, ते काम या ऑफिसमध्ये येऊन कंप्लीट झालेलं आहे आनंद परांजपे साहेब यांच्या सहकार्याने. आणि काल सिरियसली इथे खूप प्रॉब्लेम चालू होता साईडचा, पण तरी त्यांनी आम्हाला हार मानायला नाही लावली. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुमचे फॉर्म ऑनलाईन अपलोड करणार आणि ते झालंही आणि त्यानंतर मला रिसिप्टही मिळाली आहे. ही बघू शकता तुम्ही. म्हणजे ह्यांनी खूप प्रकारचे असे कार्यक्रम राबवले आहेत. तर प्लीज सर्वांनी या संधीचा फायदा घ्या. थँक्यू.